हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत खोबऱ्याचं वांग। त्यासाठी जी काही काळी रशी लागणार आहे ती आधी आपण बनवून घेऊया। तर ती बनवण्यासाठी आपण जे 2 कांदे घेतले आणि 2 इंच अद्रक, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, एक छोट्या साईजचा टोमॅटो आणि खोबरं कट करून घेतलेलं आहे आणि हरभऱ्याची डाळ, हे सर्व आपण आता भाजून घेऊया। तर बघू शकता मित्रांनो, आता आपण हे अशी पेस्ट करून घेतलेली आहे। तसंच आपण हे सर्व दळून घेणार आहोत। तर बघू शकता मित्रांनो, आता आपण हे सर्व दळून घेऊया। तर आता आपण हे दळून घेऊया। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता आपण हे दळून घेतलेलं आहे। तर आता आपण काळी रशी बनवून घेऊया। त्यासाठी आपण इथे 3 टेबलस्पून ऑइल टाकून घेणार आहोत। आता इथे आपलं ऑइल गरम झालेलं आहे आणि आता आपण जो काही मसाला वाटून घेतलेला आहे तो आपण त्याला टाकून घेऊया। आता आपण जो काही ते कांदा, टमाटे आणि जो काही दळून घेतलेलं होतं ते आता आपण याच्यात ॲड करून घेऊया। आपण जो काही आधीचा मसाला होता तो 5 मिनिटं परतून आता आपण हा मसाला त्याच्यात ॲड करायचा आहे। आणि आपण एका गॅसवरीकडे 2 तांबे पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। तर आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर ॲड करणार आहोत आणि अजून आपण यामध्ये ॲड करणार आहोत घरी बनवलेला काळा मसाला 3 टेबलस्पून टाकून देणार आहोत आणि यामध्ये व्यवस्थित ॲड करून घेणार आहोत। आणि आता आपण यामध्ये 2 टेबलस्पून सॉल्ट ॲड करून घेणार आहोत। चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि आता आपण हे 5 मिनिटं परतून घेणार आहोत। आणि आता आपण यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहोत। जे काय आपली मसाल्याची डिश होती त्यातच आपण हे पाणी ॲड करून व्यवस्थित हे पाणी आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत। तर जे काय आपण हे पाणी ठेवलेलं होतं आता हे गरम झालेलं आहे। आता आपण हे या मसाल्यात ॲड करून घेणार आहोत। आता जी काही आपली रशी आहे काळी ती वांग्याची ती तयार झालेली आहे। फक्त एकदा तिला उकळी येऊन द्यायची आहे। तोपर्यंत आपण भरले वांगे कसे करायचे त्याची तयारी करून घेऊया। भरलं वांग तयार करण्यासाठी आपण इथे 1 छोटी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि तीळ पण भाजून घेतलेले आहे। छोटी वाटी तीळ पण भाजून घेतलेले आहे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। एक छोटा साईजचा कांदा कापून तो पण फ्राय करून घेतलेला आहे आणि खोबरं किसून ते पण तेलात फ्राय करून घेतलेलं आहे। हे सर्व साहित्य आपल्याला भरलं वांग तयार करण्यासाठी लागणार आहे। तर आता आपण हे सर्व एकदा मिक्सरच्या भांड्यात टाकून दळून घेऊया। आता आपण यामध्ये जे काही तीळ, शेंगदाणे आणि लसूण हे सर्व यात टाकून आता दळून घेऊया। आता आपण हे सर्व दळून घेतलेलं आहे। त्याच प्रकारे आता आपण हे खोबरं आणि कांदा पण दळून घेऊया। जे काही आपण मिश्रण तयार केलेलं होतं, जो काही कांदा आता आपण जो भाजलेला कांदा आहे त्यामध्ये आपण हे मिश्रण टाकून घेणार आहोत आणि भाजलेलं खोबरंही टाकून घेणार आहोत। 1 टीस्पून लाल मिरची टाकून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये ½ टीस्पून हळद ॲड करणार आहोत, 1 टीस्पून सॉल्ट। आता आपण हे सर्व पाणी टाकून मळून घेणार आहोत, घट्टसर मळून घेणार आहोत। आता आपण हा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे। आता आपण हा एक छोटासा गोळा घेतलेला आहे। आता आपण हा लाटून घेऊया, छोटासा गोल लाटून घेऊया। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता आपण एक पोळी लाटून घेतलेली आहे। आता आपण इथे गोल गोल काप करूया।
तर आता अशा प्रकारे आपण याचे काप करून घेणार आहोत. तर आता आपण या प्रकारे याच्यात मिश्रण भरून घेऊया. तर बघू शकता याला कशी घडी मारायची. दोन्हीकडून फोल्ड करून त्याच्यातून चिकटवून द्यायचं. या प्रकारे आपले असे भरले वांगे रेडी होतात. तर तुम्हाला जर जमलं नसेल तर बघू शकता, अजून एक भरून दाखवते मी. दोन्हीकडून घडी मारून तोंड चिकटवून द्यायचं, इतक्यात घडी बसते. तर अशा प्रकारे आपण हे सर्व असे वांगे सगळे बनवून घेतलेले आहे. तर अशा प्रकारे आता आपण आपल्या भाजीला पण उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये एक एक जे काही हे वांग तयार करून घेतलेलं आहे ते सोडूया. आता आपण सगळे वांगे टाकून घेतलेले आहे. आता आपण ही जी भाजी आहे ती 5 ते 10 मिनिटं शिजून देणार आहोत. तर 5 मिनिटानंतर चेक केली तर भाजी झालेली होती. तर तुम्ही बघू शकता, आता मी सर्व करून घेतलेलं आहे. अतिशय छान झालेले आहे वांगे. तर तुम्ही बघू शकता, आता तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता.